सुंदर मनामध्ये भरली. झाला का पगार तुझा? हा, दर महिन्याला पगाराचं तू काय करती ग? लते लते, अगं मी काय बोलते सांग ना, काय करती तू तुझ्या पगाराचं? हा, कुठं जातो कुठं तुझा पगार? मी घरात मरमर करते. का करते? का तर तुझी नोकरी आहे म्हणून. तू काय सकाळच्या पोळ्या करती आणि जाती कामाला, काय तर एकात भाजी करती, बाकीचं सगळं काम मायावर पडतं का नाही ग? घरात काम कमी असतं का सांग मला? धुनी, भांडी, कचरा, फरशी, पाहुणे रावळे येतात त्यांचं चहा पाणी करायचं. कशाला म्हणून तुझी मदत होत नाही मला. पण मग तुझ्या नोकरीचा आम्हाला बी जरा फायदा झाला पाहिजे ना. आपल्याकडे बी तंगी असती. घरातली सगळी कामं मी करते. का करते? का बाबा तुझी नोकरी आहे. पण आत्याबाई तर म्हणल्या तू त्यांच्या हातात पगार ठेवतच नाही म्हणून. आप्पा बी म्हणले ते घेत नाहीत म्हणून. अगं मग कुठं जातो पगार तुझा? काय करते तुला ते? तू शेविंग करते का? सेविंग? हा, हे बाई सेविंग करत असशील ना तर चांगलीच गोष्ट आहे. आता तुला तर माहितीच आहे आपल्या घरचं सगळं शेतीवर चालतं. आणि शेतीचं उत्पन्न काय आहे? बेभरवशाच आहे. आज पीक आहे तर उद्या दुष्काळ. त्यामुळं जरा गाठीला पैसा असलेला बरंच असतं नाही का? मला नकोय बर का तुझा पैसा. मी फक्त विचारलं का तू काय करती पैशाचं असं. पैसा पुरत नाही ग. तुला आताच सांगते पाय, आपली ना चहा पावडर संपली तर माझ्याकडं कुठं पैसे असायला. मी काय तुमच्यासारखं कमवती का? मग आपली छटाकभर घेऊन आले. घरात तंगी असती ग म्हणून मी म्हणलं. मी काय म्हणते, तुला जायला यायला जेवढे लागतात तेवढे ठेव तुझ्याकडे बाजूला काढून. बाकीची आत्याबाईंच्या हातात का बरं देत नाही तू? नुसतं शेविंगला पडण्यापेक्षा वापर ना ग जरा. साठवून काय करशील? वर घेऊन जायचंय का पैसा तुला? वहिनी, अर्धा पगार मी खर्च करते इथं आणि अर्धा घरी देते. कोणाच्या? माझ्या. बया, मग काय तुझं घर नाही होय? आओ वहिनी, आहे ना. मग कुठलं घर अजून? बापूंना देते मी. बया, आणि बापू बरं घेते. तुला सांगते, माझे वडील आहे ना, पोरीच्या सासरकडचं सुपारीचं खांड बी घेते नाही. पण बापू तुझा अर्धा पगार कस काय घेऊ शकते? माझे वडील नाही बाई, नाही म्हणजे नाही. चहाचं घोट बी घेणार नाही. तर नाही, तुझं बरोबर आहे ते. आता लेख म्हणून तू तर देणारच ना, पण बाप म्हणून त्यांना चालतं हे विशेष आहे. आमच्याकडे नाही बाई. पण मला काय, तुझे वडील, तुझा पगार, तुझं तू ठरव कुणाला द्यायचा ते, नाही का? पण बाहेर लोकांना सांगू नको आलं ते तू बापूंना पैसे देती ते. उगा चार चौघात छिटू होईल ग बापूंची. वहिनी, मी बापूंना नाही आजीकडे देते. तेच ते, म्हणजे बापूंच्या घरात वापरले जाते ना ते पैसे. हा, मग झालं तर. बाकी माझ्या वडिलांना सांगितलं पाहिजे. बघा जरा शिका बापूंकून. नाही तर तुम्ही बसले जुनं घेऊन. नातवंड झाल्याशिवाय मी पोरीच्या घरचं काही पाणी बी पिणार नाही, हातच लावणार नाही. जुनं झालं आता हे सगळं. पण माझे वडील बापून एवढे शहाणे नाही ना. तू राग नको मानून घेऊ गेलं ते. माझ्या मनात बापूंविषयी काहीच नाही बरं का. मी तर तुला माझ्या वडिलांचं सांगते. वहिनी, पहिली गोष्ट म्हणजे बापू माझ्याकडे पैसे मागत नाही.
आणि दुसरी गोष्ट, मी घरी पैसे देते हे त्यांना माहित नाही. लग्न करून या घरी आले होते तेव्हाच ठरवलं होतं, माझा अर्धा पगार ह्या घरी आणि अर्धा पगार त्या घरी. सून म्हणून माझी जबाबदारी आहे आणि लेक म्हणून माझं कर्तव्य, आणि मी दोन्ही भी निभावणार. काय गरज होती लतीकडनं पैसे घ्यायची? अरे कायला माझ्या पाठीमागे हे उद्योग करता तुम्ही? मी सांगितलं होतं ना तुला आहे. अरे नाथा, आहे तू तर काही बोलूच नको. आपल्या आईपतीमध्ये राहू आपण, मीठ भाकर खाऊ. पण लतीकडनं पैसे? नाथा ऐक ना. ती लती एक मूर्ख आहे, नाही कळत तिला. पण आपल्याला कळायला पाहिजे ना. सासुरू अशी नाही ती पोर, तिच्या पुढे हात पसरायचे म्हणजे? मी नाही मागितले तिच्याकडं. अगं मग काय जादून आले का पैसे तुझ्याकडं? अहो तुम्ही जर शांत व्हा ना, का लवकर त्रास करून घेता? आता काय त्रास पैसा राहिलाय? अपमानानं मान खाली गेली माझी. बरं दिसतं का असं हे लेकीकडनं पैसे मागणं? मी हाय ना जीवन, तुम्हाला काय हवं नको ते मला सांगा, मी देतो आणून. मान्य आहे मला की महिना अखेरीमुळं पैशाची चणचण होती. तुमच्या औषधं गोळ्या नाही मी वेळेवर आणू शकलो, पण माझ्या परीनं करतोय ना मी. चप्पल तुटली तरी मी परत परत शोधतीच वापरतोय, पण तुमची औषधं वेळेवर आणतो. का तर औषधं महत्वाची आहेत बाबा, ती चप्पल नाही. चप्पलेचं काय नंतर पाहता येईल. औषधासाठी मी कुणा पुढं हात पसरायला लागू नयेत म्हणून. आणि माझ्या माघारी तुम्ही असं करताय? हे असं तू करायला नको होतं नाथा अरे. लतीकडनं किती पैसे घेतले होते मला सांग, मी आत्ताच्या आत्ता देऊन टाकतो. अरे बाबा तिनंच दिले मला, आडला निडला लागतील म्हणले, मग ठेवले. मला काला लागा त्या पैसे? मी कुठं बाहेर जाते का? आपल्यामुळे लतीला कुणी बोललेलं मला नाही आवडलेलं. ती त्यांची सून आहे, आता ते पाहून घेतील ना. आपण कायला मध्ये पडायचं? आपण मध्ये पडायचं बी नाही, पण तिच्याकडून काही घ्यायचं बी नाही. यथाशक्ती फक्त देत राहायचं. आपल्यामुळे लतीला जर कोणी काही बोललं मला चालणार नाही. अरे बाबा नाथा, तू नको त्रास करून घेऊ. चुकलं माझं, याच्या पुढं नाही घेणार बाबा पैसे. हो पाठी घे. हे घे धर, दे तिला परत बाबा. आधीचे किती होते? आज तिला असेच 15-15. पगार झालाय माझा, सगळे एकदम देऊन टाकतो. हे पाय आहे, पुन्हा असं काही करू नको. नाही बाबा, तुला त्रास होईल असं मी काय बी करणार नाही बघ याच्या पुढं. हाय, काय आत्ता घरी येऊ लगेच? बर काय झालं? बर येते येते. अभ्या, आपण पहिले तर काढतील ना घराबाहेर, खायला भूक बोलती. तुझी स्ट्रिप्स आणायला विसरले. एक्सरसाइज कसं करणार मी? आणते का जरा? अरे ते बापूंकडं ना काहीतरी झाले, नंतर आणू का? काय झालं बापूंकडं? अरे काहीच माहित नाही, आईचा फोन आलता. येतो का? जाऊन येऊ. चल. चल.